जगाला स्त्री पुरुष समानतेचा संदेश देण्याचे महान कार्य 2500 वर्षापूर्वीच तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी केले। त्यांनी महिलांना भिक्खू संघात स्थान देऊन धर्म, समाज आणि विचारांच्या क्षेत्रात त्यांना समान हक्क दिले। महिलांना भिक्खू संघात प्रवेश मिळाला तोच दिवस खऱ्या अर्थाने महिला दिन असल्याचे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे सचिव नयन मुंढे यांनी केले। जागतिक महिला दिनानिमित्त अमरावती येथील गणपती नगर मधील विश्वरत्न आंबेडकर वाचनालयात भारतीय बौद्ध महासभेच्या 378व्या रविवारच्या बुद्ध वंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी महिलांचे अधिकार व सद्यस्थिती या विषयावर धम्मदेशना देताना मुंढे बोलत होते। यावेळी मार्गदर्शन करताना नयन मुंढे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की समाजाची प्रगती ही त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजता येते। याच विचारातून त्यांनी आयुष्यभर महिलांच्या शिक्षण, स्वातंत्र्य आणि अधिकारांसाठी संघर्ष केला। कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले। यावेळी उपस्थित महिलांचा विशेष सत्कार करण्यात आला। या प्रसंगी बौद्धाचार्य PZ ठवरे गुरुजी, मालती मेश्राम, खुशाल सांबारे, राहुल शेंडे, विलास नागदिवे, अरुण शेंडे, देवानंद बडगे, किशोर खोब्रागडे, अशोक तायडे, श्रीराम मोहोड, विजय बागडे, ज्योती बेले, धर्मपाल डोंगरे, शशिकला सोनवणे, मुकुंद मेश्राम यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने बौद्ध उपासक, उपासिका उपस्थित होते। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून मला विषय देण्यात आलेला आहे आजच्या महिलांचे अधिकार व सद्यस्थिती राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक या विषयावर बोलायचं आहे। तर जागतिक महिला दिनाची सुरुवात कशी झाली आधी आपण यावर थोडक्यात बोलायला हवं। अमेरिकेमध्ये 1908 साली त्या ठिकाणच्या महिलांनी कामगार हक्क, मतदानाचा हक्क नव्हता महिलांना, त्याचप्रमाणे समान वेतन याकरिता त्यांनी 1908 मध्ये अमेरिकेमध्ये उठाव केला। त्यानंतर 1910 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत हा प्रस्ताव मांडण्यात आला। तर 1975 साली संयुक्त राष्ट्र संघाने 8 मार्च हा जागतिक महिला दिवस म्हणून मान्यता दिली आणि तेव्हापासून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात हा 8 मार्च जागतिक महिला दिवस म्हणून साजरा केला जातो। या आपण महिलाच्या संदर्भात बोलायचं झाल्यास तर सर्वात आधी आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर आंबेडकर, विद्येची आद्य देवता मातोश्री सावित्रीबाई फुले यांचा त्याग आणि यांनी महिलांसाठी केलेले कार्य हे आपल्या डोळ्यासमोर येते आणि आपल्या सर्वांनाच माहित आहे। महिला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर म्हटलंच आहे की मी एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील महिलांनी केलेल्या प्रगतीवरून मोजतो। म्हणजे ज्या समाजाच्या महिलांची प्रगती झाली असेल तर कदाचित म्हणजे त्या समाजाची प्रगती त्या महिलांच्या प्रगतीवरून ठरवल्या जाते असे आमचे बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।